पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1950 ला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला। त्याच काळात जिल्ह्यात डाव्या विचारांचे नेतेही तयार होत होते। सुरुवातीला कामगार, कष्टकरी, खंडकरी व त्यानंतर 60च्या दशकात साखर कामगार, ऊस उत्पादक शेतकरी यांच्या प्रश्नांना घेऊन कम्युनिस्ट आंदोलने होऊ लागली। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर म्हणजेच 1962 आणि 67च्या निवडणुकीत काँग्रेसचे सहकारातील नेते आणि कम्युनिस्ट यांच्यातील संघर्ष चांगलाच रंगला। अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहुरी आणि नेवासे हे पूर्वी कम्युनिस्टांचे गड मानले जायचे। 1950 ते 1980 पर्यंत हयाच लाल बावट्यांचा गड समजला जायचा। कॉम्रेड डी.बी. कुलकर्णी, कॉम्रेड दत्ता देशमुख, कॉम्रेड पी.बी. कडू, कॉम्रेड चंद्रभान आढरे यांच्यासोबत नेवाशाचे कॉम्रेड वकीलराव लंघे हेही लाल बावट्याचे कट्टर कार्यकर्ते होते। कुठलाही डौलबाजपणा न करता साधा आणि सरळ दिसणारा नेता म्हणून कॉम्रेड ही त्या काळी या नेत्यांची ओळख होती। कम्युनिस्टांच्या या सगळ्याच नेत्यांनी कमी अधिक प्रमाणात सत्ता भोगली। दत्ता देशमुख आमदार झाले, पी.बी. कडूही आमदार झाले, अगदी तसेच वकीलराव लंघे हेही दोनदा नेवाशाचे आमदार झाले। आमदार असतानाही सायकलवर फिरणारा नेता अशी त्यांची ओळख होती। याच वकीलराव लंघे यांची पहिली निवडणूक आज आपण पाहणार आहोत। या निवडणुकीत त्या काळी दिग्गज समजल्या जाणाऱ्या यशवंतराव गडाखांचा त्यांनी पराभव केला होता। नमस्कार, मी अद्वैत आणि आपण पाहत आहात पहिल्या नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 1972चा काळ हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि वादळी कालखंड मानला जातो। या काळात राज्यात भीषण दुष्काळ, पक्षांतर्गत संघर्ष, डाव्या चळवळींचे राजकारण आणि नव्या सामाजिक संघटनांचा उदय एकाच वेळी पाहायला मिळाला होता। मार्च 1972 मध्ये महाराष्ट्रात चौथ्या विधानसभेची निवडणूक पार पडली। पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन इंदिरा काँग्रेसने 270 पैकी तब्बल 222 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली। वसंतराव नाईक पुन्हा मुख्यमंत्री झाले। परंतु काँग्रेसच्या या वादळातही कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष यांनी आपली जादू दाखवली होती। काँग्रेसच्या याच वादळाला रोखून जमिनीला खट्ट पाय रोवून नेवासा मतदारसंघातून त्यावेळी कॉम्रेड वकीलराव लंघे निवडून आले होते। वकीलराव लंघे यांचा जन्म नेवासा तालुक्यातील शिरस गावला झाला। ते मूळचे त्याच गावचे। लंघे आडनावाची लोक जास्त असल्यानं या गावाला लंघ्यांचं शिरस गाव असंही म्हणतात। गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। नेवासा तालुक्यात त्याकाळी काँग्रेसचं वर्चस्व होतं। स्वातंत्र्यानंतर शेवगाव पट्ट्यात मारुतराव घुले व त्यानंतर 60च्या दशकात नेवासा पट्ट्यात यशवंतराव गडाख हे दोन नेते उदयाला आले। दोघेही काँग्रेसचे। लंघेंवर मात्र कम्युनिस्टांचा प्रभाव होता। 1950 आणि 1960च्या दशकात नगर जिल्ह्यात डाव्या विचारांची आणि कम्युनिस्ट पक्षाची मोठी लाट होती। शेवगाव आणि नेवासा हा भाग गरीब, कोरडवाहू शेतकरी आणि ऊसतोड कामगारांचा होता। या भागातील शोषण विरुद्ध वकीलराव लंघे यांनी सुरुवातीपासून कम्युनिस्ट पक्षाचा लाल बावटा हाती घेतला। त्याच काळात साखर कारखानदारी ही उदयाला येत होती। कारखानदार हा गट श्रीमंतांचा तर गरीब शेतमजुरांना कुणीच वाली नव्हतं। अशा परिस्थितीत लंघेंनी कामगार, शेतमजुरांसाठी संघर्ष सुरू केला। लंघेंची लोकप्रियता वाढू लागली। त्यातूनच कम्युनिस्टांच्या काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी त्यांना नेवासा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा आग्रह केला। 1967च्या निवडणुकीत काँग्रेसच्या घुलेंनी तब्बल 5323 मतांनी लंघेंचा पराभव केला। पहिल्या निवडणुकीत अपयश आलं, पण लंघे थांबले नाहीत। त्यांनी आपलं कार्य अधिक जोमानं सुरू केलं। त्यानंतर 1972ला विधानसभेच्या निवडणुका लागल्या। वकीलराव लंघे यांना कम्युनिस्ट पार्टीनं पुन्हा तिकीट दिलं। मारुतीराव घुले हे काँग्रेसचे विद्यमान आमदार होते, परंतु इंदिरा गांधींना काँग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांची गरज होती। काँग्रेसकडून लढू शकणारा एक तरुण नेता त्यावेळी काँग्रेसकडे होता। नाव होतं यशवंतराव गडाख। यशवंतराव गडाख हे नुकतेच राजकारणात आले होते। सोनई परिसरात त्यांचं मोठं नाव होतं। 1967 ते 1972 या काळात ते नेवासा पंचायत समितीचे सभापतीही होते। 5 वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर त्यांचं तालुक्यात नावही झालं होतं। त्यामुळे काँग्रेसने घुलेंऐवजी गडाखांना उमेदवारी दिली। या वर्षी राज्यात दुष्काळ होता, हा भाग निराळा, परंतु नेवासा तालुक्याची परिस्थिती ही जरा बदलली होती। विद्यमान आमदार असूनही घुलेंना तिकीट दिलं नाही, म्हणून त्यांचे कार्यकर्ते नाराज होते। तर इकडे उत्तरेत या निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब विखे निवडून आले होते। त्यांच्या विरोधात राहुरीचे पी.बी. कडू हे कम्युनिस्ट पक्षाकडून उभे होते। नेवासा तालुक्यातून विखेंना म्हणजेच काँग्रेसला लीड मिळालं असलं तरी विखेंच्या अपेक्षेप्रमाणे हे लीड मिळालेलं नव्हतं, म्हणून स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांवर त्यांचा राग होता, अशा चर्चा होत्या। एकीकडे घुलेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी आणि दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठांची नाराजी हेच लंघेंनी हेरलं। मुळात यापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पराभूत झाल्याने लंघेंना निवडणुकीचा अनुभव पाठीशी होता। गेल्या 5 वर्षात त्यांनी लाल बावटा नेवाशाच्या ग्रामीण भागात घराघरात पोहोचवला होता। त्या तुलनेत गडाख विधानसभेला अगदीच नवखे होते। याच संधीचं लंघेंनी सोनं केलं।
गोरगरीब जनता, ऊसतोड कामगार आणि छोट्या शेतकऱ्यांनी कॉम्रेड वकीलराव अण्णांना भरभरून साथ दिली. निकाल लागला तेव्हा वकीलराव लंघेंना 31,329 तर यशवंतराव गडाखांना 28,097 मतं मिळाली होती. कॉम्रेड अण्णा पहिल्यांदा आमदार झाले होते. गडाखांच्या विद्यमान सभापतींचा त्यांनी 3,232 मतांनी पराभव केला होता. हा पराभव फक्त गडाखांचाच नाही तर थेट काँग्रेसचा झाला होता. कारण देशभर काँग्रेसची लाट असताना कॉम्रेड वकीलरावांनी गड जिंकला होता. या विजयानंतर कॉम्रेड लंघेंनी मागे वळून पाहिलंच नाही. आमदार असतानाही सायकलवर फिरणारा हा नेता पुढच्या वेळी म्हणजेच 1978ला पुन्हा आमदार झाला. त्यावेळी काँग्रेसनं पुन्हा तिकीट बदललं. यावेळी काँग्रेसनं एकनाथ निंबाळकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. परंतु या निवडणुकीतही 995 मतांच्या थोड्या फरकानं वकीलराव लंघे पुन्हा निवडून आले. साखर सम्राटांच्या मतदारसंघात हा कॉम्रेड नेता सलग 2दा आमदार झाला. काही बातम्यांचा आधार घेतला तर कॉम्रेड लंघे अण्णा हे आमदार झाल्यावरही कायम सायकलवर फिरायचे. प्रचारालाही सायकल आणि विकास कामांची पाहणी करायलाही सायकल असा त्यांचा कार्यकाळ राहिला. पहिल्या पराभवानं यशवंतराव गडाखही खचले नाहीत. त्यांनी स्थानिक राजकारणावर लक्ष केंद्रित केलं. 20 जून 1979 रोजी ते नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले. 1984 पर्यंत सलग 5 वर्षे ते अध्यक्ष राहिले. त्यांच्या या 5 वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. विशेषतः भयानक दुष्काळी परिस्थितीत त्यांनी सलग 7 महिने छावण्या आणि रोजगाराचे मोठे काम केले. याच काळात त्यांनी ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना गाईचे वाटप करून श्वेत क्रांतीची पायाभरणी केली. 1978लाच मुळा शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. त्यानंतर 1984 पासून सलग 3 टर्म ते लोकसभेतही गेले. 1991च्या नगर लोकसभेत तर त्यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखेंचाही पराभव केला. दिवस बसून राहत नसतात हेच या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिलं. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय या विषयावर तुमच्या काही आठवणी असतील तर त्याही आम्हाला नक्की कळवा. तुम्ही हा व्हिडिओ YouTube, Facebook किंवा Instagramवर पाहत असाल तर आम्हाला सबस्क्राईब, फॉलो करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.